आज आपण रोज मातीत ही कविता अभ्यासणार आहोत. प्रस्तुत कविता अलीकडच्या काळामध्ये नावारूपास आलेल्या कवी कल्पनाताई दुधाळ यांची आहे. अगदी प्राचीन कवितेपासून आधुनिक कवितेपर्यंत जर आपण अवलोकन केलं तर संत जनाबाईपासून मुक्ताबाईपर्यंत, मुक्ताबाईंपासून बहिणाबाईंपर्यंत आणि बहिणाबाईंपासून इंदिरा संत, शांताबाई शेळके, ऐरावती कर्वे या सर्व महिला कवयित्रींचं योगदान मराठी कविता वाढवण्यामध्ये राहिलेलं आहे. अगदी याच परंपरेतून, याच मुशीतून आणि याच कवयित्रींची लेखनाची ऊर्जा घेऊन अलीकडच्या काळामध्ये एक मराठी साहित्य विश्वामध्ये, मराठी काव्य विश्वामध्ये एक नव्यानंच नावारूपास आलेलं नाव म्हणजे कल्पनाताई दुधाळ. कल्पनाताई मूळच्या शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या कविता संग्रहात शेतीशी आणि भातीशी निगडीत असणारे विषय आपल्याला दिसून येतील. विशेषतः शिझर कर म्हणते माती, धग असतेस आसपास हे त्यांचे अत्यंत गाजलेले कविता संग्रह. शिझर कर म्हणते माती या वहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनसह इतर पुरस्कार लाभलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये नावारूपास आलेली ही कवयित्री आपल्या भाषा सौंदर्याच्या माध्यमातून, शब्द सौंदर्याच्या माध्यमातून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचकांना आपलंसं करते. प्रस्तुत कविता 4 कडव्यात आहेत. प्रस्तुत कविता कल्पनाताई दुधाळ यांच्या शिझर कर म्हणते माती या मूळ कविता संग्रहातून आपल्या अभ्यासक्रमात घेण्यात आलेली आहे. प्रस्तुत कविता एकूण 4 कडव्यात आहे. कविता अगदी साधी, सोपी, सरळ आणि आपल्या आसपासचं चित्र आपल्याला दाखवणारी आहे, समजावून सांगणारी आहे. मित्रांनो, या कवितेतून कवयित्रीला काय सांगायचं आहे तर रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत, व्यथा, वेदना, संवेदना कवयित्रीने व्यक्त केलेल्या आहेत. स्वतःचा जीवच जणू मातीमध्ये रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठेतरी सगळं शेत शिवार फुलत असतं, डुलत असतं. आणि आज जर आपण पाहिलं तर आषाढ घण मनसोक्तपणे बरसत आहे, बळीराजा सुखावलेला आहे आणि आजूबाजूच्या शेत शिवारामध्ये कापसाची लागवड असो, बाजरीची पेरणी असो, कांदे असो, ऊस लागवड असो, अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि पेरणी ही महिला शेतकरी, महिला कष्टकरी स्त्री करताना आपल्याला दिसून येईल. आणि हे चित्र कल्पनाताईंनी आपल्या या 4 कडव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक ओळीतून स्त्रीच्या कष्टाची वेदना आणि संवेदना वाचक या नात्याने आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. चला तर मग सुरुवातीला आपण या कवितेचं वाचन करूयात. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते, नाही कांद ग जीव लावते, बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते, हिरवं गोंदते. बाई गोंदते, रोज मातीत मिग नांदते, रोज मातीत मिग नांदते, बाई नांदते, बाई नांदते. फुल सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते, नाही फुल ग देह तोडते, देह तोडते.
बाई तोडते घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते रोज मातीत मिग नांदते, बाई नांदते, बाई नांदते. ऊस लावते बेन दाबते, बाई दाबते नाही बेन ग मन दाबते, मन दाबते बाई दाबते. कांड्या कांड्यानी कांड्या कांड्यानी संसार सांधते, बाई सांधते रोज मातीत मिग नांदते, मिग नांदते, बाई नांदते. शेवटचं कडवं पाहूयात. उन्हा उन्हात रोज मरते, बाई मरते हिरवी होऊन माघ उरते, बाई उरते. खोल विहिरीचं पाणी सेंदते, बाई सेंदते रोज मातीत मिग नांदते, बाई नांदते, बाई नांदते. सिझर कर म्हणते माती. अशा प्रकारे या 4 कडव्यामध्ये आणि साध्या बोलीभाषेमध्ये कवयित्री महाराष्ट्रातील स्त्रीचं चित्र मांडते आहे. प्रस्तुत कवितेचा साधा आणि सरळ जर अर्थ आपण घेतला तर शेतामध्ये कष्ट उपसणाऱ्या शेतकरी स्त्रीचं मनोगत कवयित्रीने व्यक्त केलेलं आपल्याला दिसून येईल. शेतमळ्यामध्ये रोपं पेरण्यासाठी खोदलेल्या लांबलचक चरांमध्ये म्हणजे सरींमध्ये कांद्याची रोपं स्त्री लावताना दिसून येते. पण हे कांदे साधे नाहीत. हे कांदे म्हणजे त्या कष्टकरी काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीचा जणू काही जीवच आहे. शेतातील काळ्या मातीला हिरव्या रोपांच्या रंगाने ही स्त्री गोंधते आहे. हे गोंधन साधंसुद्धा नाही, हे प्रतीक आहे. प्रस्तुत कविता अभ्यासताना कल्पनाताईंनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर, शब्द सामर्थ्याच्या जोरावर काही प्रतीका आणि प्रतिमा सुद्धा वापरलेल्या आहेत. जेव्हा कवितेचा आपण 4 घटकांच्या माध्यमातून अभ्यास करतो तेव्हा त्यातील भाषा सौंदर्य, अर्थ सौंदर्य, शब्द सौंदर्य आणि विचार सौंदर्य लक्षात घेत असताना काव्यामध्ये येणाऱ्या प्रतीकं आणि प्रतिमा यांचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागतो. मी गतवर्षी तुम्हाला एका टॉपिकमध्ये काव्यातील प्रतीकं आणि प्रतिमा यांचं विश्लेषण केलेलं आहे. विशेषतः काव्याचं रसग्रहण या टॉपिकमध्ये ते सर्व घटक समजावून सांगितलेले आहेत. याही वर्षी आपण पुढील काळात ते घटक हळूहळूपणे समजावून घेणार आहोत. तर वळूयात पहिल्या कडव्याकडे. कवयित्रीला काय सुचवायचं आहे, काय चित्र दाखवायचं आहे, काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीचं चित्र कशा पद्धतीने तिने उभं केलेलं आहे ते आपण पाहू. तर सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते नाही कांद ग जीव लावते, बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते रोज मातीत मिग नांदते, बाई नांदते. सरी या शब्दाचा अर्थ आहे रोपं लावण्यासाठी खणलेला लांब चर. वाफा म्हणजे शेतमळा. हिरवं गोंधण म्हणजे हिरव्या पिकांची बहरलेली जमीन. गोंधण हे प्रतीक आहे. याला सिक्का देखील म्हटलं जातं. हे या ठिकाणी या प्रतीकांचा आणि शब्दांचा अर्थ लक्षात ठेवा. मग प्रस्तुत कडव्यातून कष्टकरी शेतकरी जी स्त्री आहे ती आपल्या शेतमळ्यामध्ये खणलेल्या वाफ्यात चरात कांद्याचे रोपे लावते आहे. ते कांदे नव्हेतच, जणू काही ती स्वतःचा जीव कांद्याच्या रोपाच्या माध्यमातून त्या जमिनीला लावते आहे. हा खरा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे. रोज मातीत या कवितेमध्ये दिवस रात्र काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी स्त्रीचं आपलं हृदय पिळवटून जावं असं मनोगत आर्त शब्दामध्ये व्यक्त केलेलं आहे. काळ्याभोर मातीचे शेतं हे शेतकरी स्त्रीचं सर्वस्व आहे. आणि अगदी आज जर तुम्ही पाहिलं तर आपल्या आजूबाजूला हेच चित्र शेतशिवारामध्ये तुम्हाला दिसून येईल.
या काळ्या आईला ही कष्टकरी स्त्री, कष्टकरी महिला स्वतःची आई समजते. आणि मुलांनो, स्वतःच्या आईचं संगोपन करण्यासाठी आपण आपल्या आईला किती जीव लावत असतो. मग ही काळी आई या कष्टकरी स्त्रीची कोण आहे? आई आहे. आणि या काळ्या आईचे आपण पांग फेडले पाहिजे, तिच्या ऋणातून आपण मुक्त झालो पाहिजेत, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा असते, असा शेतकऱ्यांचा विश्वास असतो. आणि मग पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे या धरतीच्या अंगावरचे जणू काही हिरवं गोंधणच आहे. आणि हे गोंधण कशामुळे आलं? तर अगदी रात्रंदिवस काबाड कष्ट करून, वेगवेगळ्या पिकांची लागवड करून, खुरपणी करून, निंदणी करून हे सगळं शेत शिवार फुललेलं आहे. त्याला जणू काही हिरवा रंग, त्याने जणू काही हिरवी शालूच पांघरलेली आहे, असं कवयित्रीला वाटतं. अशा प्रकारचं हे अर्थसौंदर्य या पहिल्या कडव्यामध्ये महत्त्वाचं आहे. स्त्रीसुलभ नितळ प्रेमळ भावना या पहिल्या कडव्यातून कल्पनाताईंनी व्यक्त केलेल्या आहेत. आता वळूयात दुसऱ्या कडव्याकडे. फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. मित्रांनो, तोरण हे कशाचं प्रतीक असावं बरं? तर वेगवेगळ्या पानांची माळ जेव्हा आपण आपल्या घराच्या दारावर लावतो तेव्हा त्याला तोरण असं म्हटलं जातं. साहित्याच्या दृष्टीने जर तोरण या प्रतीकाचा विचार करायचा झाला तर तोरण हे शुभत्वाचं एक लक्षण आहे. आपल्या घरी जर वेगवेगळे कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या पूजा असतील, सणावाराला आपण पानांचं तोरण लावतो आणि संपूर्ण या तोरणाच्या माध्यमातून घराचं वातावरण हे उत्साहित होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी तोरण हा शब्द कवयित्रीने वापरलेला आहे. रात्रंदिवस राबणारी कष्ट करणारी ही शेतकरी स्त्री कशाची फुलं तोडत आहे? तर सोन्याची. आणि सोन्याची म्हणजे झेंडूची पिवळी गर्द फुले तोडत आहे. झेंडू या शब्दाचा अर्थ आहे किंवा झेंडू म्हणजे एका जातीचं फूल. मग हा झेंडू साधासुद्धा नाही, तर काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीचा देह जणू कवयित्रीला झेंडू वाटतो आणि त्याचा सर्वत्र सुगंध घरामध्ये दरवळत असतो. राबणारी स्त्री ही घरात सर्वत्र काम करत असते. आपल्या मुलाबाळांना, आपल्या पतीला, आपल्या घरादाराला, आपल्या काळ्या आईला आपल्या कष्टाच्या माध्यमातून सुख देत असते. म्हणूनच घरादाराला आपल्या देहाचं तोरण बांधून त्यात सुवासिकपणा आणि उत्साहवर्धकपणा आणि एक शुभत्वाचं प्रतीक म्हणून तिचा देहच कवयित्रीला कार्यरत असल्याचं वाटतं. देह या शब्दाचा अर्थ आहे शरीर आणि नांदणे या शब्दाचा अर्थ होतो घरभर वावरणे. अशा प्रकारे या ठिकाणी कवयित्रीला सुचवायचं आहे. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन गमन दाबते बाई दाबते, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन गमन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांदते बाई सांदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. नांदते या शब्दाचा अर्थ मी मागील कडव्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. आणि मग या तिसऱ्या कडव्याचं जेव्हा आपण रसग्रहण करतो तेव्हा आपल्याला काय जाणवतं? या कडव्यामध्ये एक विचार सौंदर्य आणि अर्थसौंदर्य आहे, ते लक्षात ठेवा. शेतकरी महिला दिवस रात्र कष्टाची कामे करते.
ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपं लावते तशीच ती ऊसाची लागवडही करते. ऊसाचं पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये ऊसाची छोटी छोटी कांडकं म्हणजे ज्याला आपण कांडे म्हणू ही पेरावी लागतात. हे ऊसाचं बेणं मातीमध्ये रुजवणं हे अत्यंत जिकिरीचं मेहनतीचं आणि कष्टाचं काम आहे. मग हे कष्टाचं काम ती का करीत असावी बरं? थोडासा विचार करा. तर भविष्यातील किंवा भविष्यकालीन आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी, कुटुंबाच्या मुलाबाळांच्या सुखासाठी ती एक मनातल्या मनात कष्ट करत असताना हिरवं स्वप्न बघत असते. ऊसाचं बेणं लावल्यानंतर ऊसाचं पीक जोमदारपणे येईल, तो साखर कारखान्यावर जाईल आणि त्याचं वजन भरमसाठ भरल्यामुळे आपल्याला भरमसाठ वर्षाकाठी चांगले पैसे मिळतील. आपण आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करू. जर एखादी मुलगी घरामध्ये असेल तर तिचं व्यवस्थित लग्न करू शकू. हे सगळे स्वप्न कष्टकरी शेतकरी महिला स्त्री पाहत असते. मित्रांनो, शेतकऱ्यांना काय लागत नाही? कधी कधी तर मला असा प्रश्न पडतो, सरकारी आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, मग शेतकऱ्यांना कोणता वेतन आयोग? या प्रश्नाचं सरकारकडं आजही उत्तर नाही. वेगवेगळ्या प्रलोभनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा दाबण्याचा प्रयत्न कुठलंही सरकार असो ते सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला कुठलीही पेन्शन योजना किंवा ठोस आर्थिक उपाययोजना सरकारकडे नसल्याचं चित्रही समोर आलेलं आहे. आणि म्हणून आपल्या जमिनीमध्ये काडी काडी जोडून तिचा संसार सावरण्याचं काम ही कष्टकरी महिला करताना दिसून येते आहे. तिचा वावर हा सर्वत्र आहे. शेतकरी स्त्री हाच त्या कुटुंबाचा, त्या संसाराचा, त्या काळ्या आईचा महत्त्वाचा कणा असल्याचं सुद्धा या प्रस्तुत कडव्यातून कल्पनाताईंना सांगायचं आहे. वळूयात आता शेवटच्या आणि चौथ्या कडव्याकडे. उन्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माघ उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. रोज मातीत या कवितेतून शेतकरी स्त्रीची कामे, मग ती सरी वाफ्यात कांदा लावणं असोत, झेंडूची फुलं तोडून स्वतःचा देह करून आपल्या घरावर तोरण बांधणं असो, किंवा उसाचं बेणं मातीत दाबून भविष्यकालीन स्वप्न पाहणं असो, यासोबतच या बाईला, या स्त्रीला उन्हात तान्हात 24 तास राबून शेवटी घरातलं काम करावं लागतं. मुलाबाळांचं संगोपन करण्यासाठी, त्यांचं शिक्षण करण्यासाठी घरामध्ये सर्व काम, झाडलोटीपासून स्वयंपाकापासून तर पाणी आणण्यापर्यंत सर्व कामं ती अगदी आनंदाने आणि उत्साहाने करत असते. मग यातून कवयित्रीला काय सुचवायचं आहे? तर हे शरीर, हा देह जणू काही घरातल्या कामाला तिने समर्पितच केलेला आहे असं या कडव्यातून सुचवायचं आहे. सुगीच्या हंगामामध्ये जेव्हा तरारलेलं हिरवगार शेत फुलतं, तेव्हा जणू या हिरवेपणात तिचे कष्टच उगवून आलेले असतात. मग कधीकधी या पिकांना पाणीसुद्धा कमी पडतं. सध्याची परिस्थिती गंभीर आहे. भारनियमन हे एक प्रकारचं ग्रहण आपल्या राज्याला लागलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये जेव्हा पिकं ऐन जोमात असतात तेव्हा वीज जाते, वीज गायब होते, पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही आणि म्हणून शेतकरी
हा विहिरीतून सेंदून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये हिरवे होऊन मागे उरणे, रोज मातीत नांदणे या प्रतिमा वाचकांचं काळीज, आपलं मन हिलावून सोडणाऱ्या आहेत, टाकणाऱ्या आहेत. वेगवेगळ्या शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचं कष्टमय जीवन डोळ्यासमोर कल्पनाताईंनी अगदी हुबेहूब सावरलेलं आहे. आजपर्यंत स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, रांधा वाढा, उष्टी काढा आणि मुलं बाळं सांभाळा. आज जरी स्त्री सुशिक्षित झाली असली तरी शेतकरी स्त्री आजही आपल्या काबाड कष्टातून, आपल्या देह झिजवण्यातून आपला प्रपंच चालवताना आपल्याला दिसेल. अशा प्रकारे या छोट्याशा कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने शेतकरी जीवनाचं चित्र, शेतकरी स्त्रीचं चित्र, तिचं कामकाज या ठिकाणी वाचकांसमोर मांडलं. कवितेचं भाषा सौंदर्य समजावून घेत असताना कवितेची भाषा ही साधी सोपी आणि बोलीभाषा आहे. एक वेगळी अनुभूती आणि अभिव्यक्ती यातून आपल्याला दिसेल. वेगवेगळे प्रतीकं आपण कडवे अभ्यासताना पाहिले. हे प्रतीकं आणि प्रतिमा आपलं हृदय पिळवटून टाकतात. आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो. शेतकरी स्त्रीचं जगणं कळतं आणि स्वतःला मातीत गाडून ती संसाराचा गाडा कशी चालवते हे देखील आपल्याला कळतं. अगदी आपल्या परिसरात जर पाहिलं तर अनेक स्त्रिया रात्रंदिवस शेतीमध्ये राबतात, कष्ट करतात. आणि मित्रांनो, त्यांना जाऊन भेटा, त्यांच्या व्यथा आणि वेदना विचारा. कारण कधीकधी परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो या कवितेच्या संदर्भात, तुमच्या परिसरामध्ये असणाऱ्या शेतकरी स्त्रीचं, तिच्या कुटुंबाचं किंवा कष्टकरी शेतकरी स्त्रियांचे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहामध्ये कोणतं योगदान आहे स्पष्ट करा. आणि प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा व्हाल, शेतीच्या बांधावर जाऊन तुम्ही एखाद्या कष्टकरी महिलेची मुलाखत, तिच्याशी बोलाल, तिच्याशी संवाद साधाल तर नक्कीच तिच्या वेदना आणि व्यथा, तिचं काम तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहाल आणि ते तुमच्या डोक्यामध्ये वर्षभर परीक्षेपर्यंत राहील. आणि तुम्ही अगदी सहज कुठल्याही कॉफीचा आधार न घेता तुम्ही ते उत्तरपत्रिकेमध्ये समर्पक शब्दामध्ये लिहू शकता. अशा प्रकारे ही छोटीशी कविता आपण अभ्यासली. यामध्ये कवयित्रीला कष्टकरी स्त्रीच्या वेदना मांडायच्या आहेत. या ठिकाणी आपण थांबू. व्याकरण हा विषय आपण पुढे अभ्यासणार आहोत, तेव्हा व्याकरण हा चॅप्टर थोडासा बारकाईने वाचा, म्हणजे तुम्हाला शिकवत असताना तो समजेल. धन्यवाद.